मित्रांनो, घरी बसल्या एकदम सोप्यारित्या तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकतात. हो मित्रांनो, घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकतात. तुम्हाला गुगल ओपन करायचं, गुगलवरती आधार हे नाव सर्च करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल अशाच माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही त्यांचं आधार कार्ड घरी बसल्या अपडेट करू शकतील, एकदम मोफत फ्रीमध्ये. तुमच्या समोर अशा प्रकारे एक वेबसाईट ओपन होईल. UIDAI ची तिला ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही लँग्वेज चूज करू शकता, मराठी, हिंदी, इंग्लिश. मध्ये इंग्लिश चूज करून घेतलेली आहे. इंग्लिश चूज केल्यानंतर काय तुम्ही स्क्रॉल डाऊन करायचं आहे. तुमच्या समोर असे भरपूर काही ओपन होतात. तुम्हाला अपडेट आधार या टॅबवरती पहिल्याच टॅबवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अपडेट आधार या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो. पहिलेच दिलेले डॉक्युमेंट अपडेट अशा प्रकारे टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे थोडा उशीर लागू शकतो, कदाचित वेबसाईटला लोड घेण्यासाठी. तर थांबायचे, कुठलीही काही गडबड करायची नाहीये. आता तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर वेबसाईट ओपन झाली आहे. अपडेट डॉक्युमेंट इन सपोर्ट इन आयडेंटिटी ॲड्रेस फ्री टिल. मित्रांनो, 14 तारखेपर्यंत, 14 डिसेंबर पर्यंत तुम्ही फुकटमध्ये इथं डॉक्युमेंट अपडेट करू शकतात. पण इथे एक अट आहे मित्रांनो, तुम्ही फक्त तुमचा ॲड्रेस, हा ॲड्रेस जो आहे तुम्ही तो तुमचा ॲड्रेस तुम्ही अपडेट करू शकता. दुसरं कुठलीही गोष्ट, असं मोबाईल नंबर असो, या गोष्टी तुम्ही अपडेट करू शकत नाही. मोबाईल नंबर तुम्ही जवळच्या सुविधा केंद्रामध्ये, आधार सुविधा केंद्रामध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन करू शकतात. क्लिक अँड सबमिशन या टॅबवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आणि हा जो दिलेला कॅप्चा साईडला तो टाकायचा आहे. टाकल्यानंतर सेंड OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता तुम्ही आधार कार्ड नंबर टाकलेला आहे. सेंड विथ OTP या टॅबवरती क्लिक केलेला आहे. आता मला एक OTP इथे टाकायचा आहे. OTP आलेला आहे. लॉग इन या टॅबवरती क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं साईडला तुमचा फोटो दिसणार आहे. आणि तुम्हाला इथं पहिले ओपन होणारे डॉक्युमेंट अपडेट या टॅबवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह डॉक्युमेंट सर्व्हिस असं लिहिलेलं आहे. तुम्हाला इथं नेक्स्ट क्लिक करायचंय. इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवलेलं हाऊ इट वर्क हे तुम्ही वाचू सुद्धा शकतात, कशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल आणि कशी काम करणार आहे. इथं मी नेक्स्ट केलेलं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, तुमचं जेंडर, तुमची जन्मतारीख, सर्व काही माहिती पिढी टॅप करायचं आहे व्हेरीफाय वरती आणि नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचंय. नेक्स्ट टॅब वरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट साईज पाहू शकता. तुम्हाला फक्त 2 MB पर्यंतच पाहिजे आणि JPEG किंवा JPG PDF मध्ये तुम्ही इथे टाकू शकतात. खाली यायचंय. हे तुम्हाला डॉक्युमेंट टाईप चूज करायचं. मित्रांनो, डायरेक्ट खाली शेवट जायचंय. शेवट गेल्यानंतर तुम्हाला वोटर आयडेंटिटी कार्ड हे जे दिसत असेल इथे क्लिक करायचंय. डन हे टाकून घ्यायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं डॉक्युमेंटचं पहिली बाजू इथं अपलोड करायची, म्हणजे तुमचं जे मतदान कार्ड असेल त्याची पहिली बाजू इथं अपलोड करायची आहे. तुम्ही पाहू शकतात मी अपलोड केलं, इथं 100% पूर्ण आलेलं आहे. जर तुमचा फोटो चुकीचा असेल तर क्लिअर वरती क्लिक करून तुम्ही नवीन सुद्धा अपलोड करू शकतात. खालच्या बाजूला यायचं आहे. तुम्हाला खालच्या बाजूला मागची बाजू अपलोड करायची. याला सुद्धा तुम्ही इथं खाली वोटर ID कार्ड ओके करून घ्यायचं. इथं वोटर ID कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. पाहू शकता इथं सुद्धा 100% कंप्लीट झालेलं आहे. इथं या गोल टॅबवरती क्लिक करायचं आहे की मी सगळं काही परमिशन ॲक्सेप्ट करतो. नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. प्लीज कन्फर्म युअर डोमेस्टिक डिटेल इन आधार. इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता डिअर रेस्टॉरंट दिसेस, इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1-2 सेकंद वेळ लागू शकतो. झाल्यानंतर इथं तुम्हाला टिकमार्क दिसतं. आल्यावर तुम्ही इथं पाहू शकतात डाउनलोड एक्नॉलेजमेंट इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं एक्नॉलेजमेंट म्हणजे तुमचं जे राहणार आहे ते डाउनलोड झालेलं आहे. त्याला आता ओपन करून घेतोय मी. आता पाहू शकता इथं ओपन झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिसणार. इथं तुमची तारीख, SRN नंबर खूप महत्त्वाचा राहतो. इथे SRN नंबर दिसतो. SRN नंबर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. आता वापस वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण पाहूया आपण स्टेटस कशा प्रकारे चेक करू शकतो. पाहू शकतात मागे जर घेतलं तुम्ही तर रिक्वेस्टमध्ये पाहू शकता तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये आहे. तुम्ही ड्राफ्ट पेमेंट आता व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंप्लीट होईल. हळूहळू तसं सुद्धा करू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे इथं चेक स्टेटसवरती जाऊन मागे घेतल्यावरती आपल्याला वेबसाईटवरती चेक स्टेटस नवीन एक पोर्टल ओपन होतं. त्यासुद्धा तुम्ही त्यामार्फत सुद्धा तुमचं स्टेटस हे चेक करू शकतात. पाहू शकता तिथे तुम्ही चेक आधार स्टेटस अशा प्रकारे लिहिलेलं आहे. या टॅबवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचा आधार कार्डचा स्टेटस चेक करू शकतात. इथं पाहू शकता SRN नंबर मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो. SRN नंबर कॅप्चा टाकून तुम्ही हे चेक करू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला